चला तर मंडळी, फ्रीज शिवाय 6 ते 7 दिवस टिकणारी चटपटीत चवीची आंबाडीची भाजी आज आपण बनवतोय। ही भाजी चवीला तर मस्त लागतेच, पण आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। निवडायला तर एकदम सोपी आहेत, फक्त पानं घ्यायची भाजीची, देठ घ्यायचं नाही। सगळी भाजी निवडून झाली की 2-3 वेळा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून काढायचं। आणि हा जो स्टीलचा स्ट्रेनर आहे, जर तुम्हालाही घ्यायचा असेल तर कमेंट मध्ये लिंक टाइप करा, मी तुम्हाला याची लिंक डीएम करेन। चला तर भाजीतलं पाणी निथळतंय तोपर्यंत लसूण मिरची निवडून घेतली। आता फोडणी देऊया। 2 चमचे तेल आधी गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालं की यात घालायचे 1 चमचा जिरे। जिरे आधी चांगलं फुलून द्यायचे, नाहीतर मग ते खाताना दाताखाली कडवट लागतात। त्यानंतर यात भरपूर लसूण घालायचंय आणि बारीक केलेले मिरचीचे तुकडे घालायचे तिखटानुसार। लसूण आणि मिरचीला चांगले डाग पडेपर्यंत खमंग परतून घ्यायचे। त्यानंतर यात घालायची आंबाडीची भाजी। लोखंडी तवा किंवा कढई मधल्या भाज्या चवीला छान लागतात, त्यामुळे मी इथे लोखंडी तवा वापरलाय। 2-3 बॅच मध्ये भाजी घालून मी भाजी चांगली परतून घेतली। आता मध्यम किंवा मोठ्या आचेवर गॅस ठेवून आपल्याला भाजीतलं संपूर्ण पाणी आटवून घ्यायचंय। यातलं पाणी आटते तोवर आपली भाजी सुद्धा छान शिजून होते, त्यामुळे यावर झाकण ठेवून भाजी शिजवण्याची गरज पडत नाही। आता भाजी आपली खाली बसली की यात चवीपुरतं मीठ घालायचंय। चला आता भाजीला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया, म्हणजे ती जास्त दिवस टिकते। तुम्ही जर भाजी करून लगेच संपवणार असाल तर फोडणीमध्ये कांदाही तुम्ही घालू शकता आणि शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता। चला तर भाजीला छान तेल सुटले, आता गॅस बंद करायचा। मॅशर किंवा वरवंट्याने भाजीला तव्यातच चांगलं रगडून घ्यायचं, किंवा भाजीला थोडं थंड होऊ द्या आणि मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या। तर तयार झाली आपली आंबाडीची भाजी किंवा आंबाडीची चटणी सुद्धा म्हणू शकता। भाजी थंड झाली की यावर कच्चं तेल घाला, म्हणजे ती आणखी जास्त टिकायला मदत होते। आता ही भाजी खायची कशा सोबत, तर जेवताना तोंडी लावण्यासाठी सर्व करू शकता, किंवा मस्त पैकी गरमागरम भाकरी करून त्यावर ही भाजी घेऊन यावर शेंगदाण्याचं कूट आणि कच्चं तेल घेऊन मस्त पैकी सर्व करू शकता, किंवा फक्त भातावर ही भाजी घेऊन खायला एकदम मस्त लागते। तर तुम्ही आंबाडीची कोणकोणती रेसिपी करता ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला खूप आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर खूप खूप शेअर करा, लाईक करा, पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।